पश्चिम एशियातील युद्धाचा भडका उडाला असून आज या संघर्षाचा 27वा दिवस आहे। इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता एक निर्णायक वळणावर पोहोचलेला आहे। अमेरिकेने पाकिस्तान मार्फत इराणला युद्धविरामाचा 15 मुद्द्याचा प्रस्ताव दिलेला आहे, मात्र इराणने हा प्रस्ताव आवाजावी असल्याचं सांगत फेटाळून लावला आहे। इराणने होर्मुझची समुद्रधुनी शत्रू राष्ट्रांसाठी बंद केली आहे, ज्यामुळे जागतिक तेल पुरवठा विस्कळीत झाला असून एशियाई बंदरावर जहाजांच्या रांगा लागलेल्या आहेत। या युद्धामुळे आखाती देशात अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून भारत सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे। कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $115 पार गेलेले आहेत, त्यामुळे जगभरामध्ये पेट्रोल, डिझेल महागाईची शक्यता आहे। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी या युद्धाची तुलना कोविड सारख्या जागतिक संकटाशी केलेली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी करारावर स्वाक्षरी करा अन्यथा भीषण परिणाम भोगा असा इशारा इराणला दिला आहे। हे युद्ध शांत होणार की तिसऱ्या महायुद्धाकडे झुकणार? पाहत राहा। धन्यवाद।